मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राजकीय गोटातल्या एका मोठ्या बातमी आहे। राणा दाम्पत्याने आज जी कोर्टवारी केली त्या कोर्टात आज मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याला मोठा दणका दिलेला आहे। एफआयआर आपल्या विरोधातला रद्द करावा अशी मागणी करत या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावणाऱ्या राणा दाम्पत्याला आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही। उलट त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या संदर्भात सुद्धा त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात सुद्धा आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व राजकीय नेत्यांचे कान टोचलेले आहेत। तेव्हा आज राणा दाम्पत्याला एका बाजूला दणका दिला, दुसऱ्या बाजूला काहीसा दिलासा सुद्धा। एफआयआर रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे। दुसरीकडे मंगळवारी राणा दाम्पत्याला जामीन अर्जावरती उद्या सुनावणी होणार आहे। तर तिकडे लोकसभा हक्कभंग समितीने आता राणा प्रकरणी पोलीस विभागाला 1 महिन्यात अहवाल द्यावा अशा सूचना दिल्यात। त्यामुळे हा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। राणा दाम्पत्यावर जो गुन्हा दाखल केला तो 124(अ) अंतर्गत आणि त्याचबरोबर 353 अंतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आहेत। यात 2 वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले। या 2 वेगवेगळ्या एफआयआरना एकत्रित करून एकच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका राणाने केली। त्यावर न्यायालयाने ही याचिका नाकारली आहे। राणा दाम्पत्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केलेली होती। न्यायमूर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली। यावेळी न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्याची चांगलीच कान उघडणी केली। त्यांच्या नजरेस आणून दिलं की आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे, आपल्याला आम्ही अटक करत आहोत, तर आपण आम्हाला अटकेत सहकार्य करावे। त्यावेळेला त्यांना या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अदवा तदवा बोलणं केलं, त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला, त्यांचे शब्द निंदाजनक होते आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले। म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं, इतपत त्यांनी अटकेला विरोध केला। अशा प्रकारे जे सरकारी कर्मचारी होते त्यांना त्यांच्या कर्तव्यात बाधा आणली आणि अडथळे निर्माण केले। म्हणून हा दुसरा गुन्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय नेमका युक्तिवाद झाला आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला। या युक्तिवादात काय म्हटलं गेलं तर कोर्टामध्ये आज घडलं। रिजवान मर्चंट जे राणांचे वकील आहेत, राणा दाम्पत्याला 149 ची नोटीस दिली गेली सुरुवातीला। त्यानंतर राणा दाम्पत्याने नोटीसीला प्रतिसाद दिला आणि त्यांनी कुठलंही आंदोलन केलं नाही, ते घराबाहेर पडले नाहीत हे स्पष्ट सांगण्यात आलं। बघा रिजवान मर्चंट पुढे काय म्हणाले। ते असं म्हणाले की एफआयआर नोंदवताना कायदेशीर बाबी पाळल्या गेल्या नाहीत। एका प्रकरणात वेगळे एफआयआर का नोंदवले गेले याबद्दल सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केला। राणा दाम्पत्याला अडकवण्याचा डाव आहे सरकारचा असा थेट आरोप सुद्धा करण्यात आला। राणा दाम्पत्याशी जेलमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याची तक्रार सुद्धा यावेळी न्यायालयाच्या समोर करण्यात आली। बघा राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला कसा हा सवाल सुद्धा आज रिजवान मर्चंट यांनी जे राणांचे वकील आहेत त्यांनी कोर्टाच्या समोर उपस्थित केला। मॅजिस्ट्रेट कोर्टाची परवानगी घेतली होती का हाही सवाल उपस्थित करण्यात आला। एकच एफआयआर नोंदवून सर्व कलम समाविष्ट करा अशी मागणी सुद्धा आज न्यायालयात रिजवान मर्चंट यांच्याकडून करण्यात आली। जामिनासाठी केलेला अर्ज प्रलंबित आहे ही बाब सुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली गेली। पंतप्रधान येणार असल्याने कार्यक्रम रद्द केला ही बाब सुद्धा रिजवान मर्चंट यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटकेसंदर्भात माहिती दिली होती असं प्रदीप घरत जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं न्यायालयाला।
बघा आता प्रदीप घरत यांचा युक्तिवाद कसा होता। तरीही राणांनी पोलीस ठाण्यात जायला नकार दिला, त्यांनी विरोध केला आणि म्हणून त्यांच्यावरती दुसरा FIR नोंदवण्यात आला सरकारी कामात अडथळा केल्या संदर्भातला। हे कोणी सांगितलं? प्रदीप घरत सरकारी वकील त्यांनी सांगितलं न्यायालयाला। ते पुढे असं म्हणाले, नवनीत राणांनी घरी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली, त्यांना विरोध केला। पोलीस सांगत होते की आम्ही तुम्हाला अटक करायला आलो, पण शेवटी बळाचा वापर करावा लागला आणि त्यांना गाडीत घालावं लागलं। ही बाब त्यांनी सांगितली। नवनीत राणांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि आपण तुम्ही असं आपल्याला अटक करू शकत नाहीत अशा वगैरे बाबी त्यांनी सांगितल्याचं त्यांनी आज कोर्टात सांगितलं। गाडीत बसवतानाही पोलिसांशी बाचाबाची करून हुज्जत घातली गेली आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की या सगळ्या कारणामुळे हे दुसरी FIR नोंदवण्यात आली। राणा प्रकरणातल्या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्याचा FIR सुद्धा वेगवेगळा आहे। राणा दाम्पत्यानं एकदम थंड डोक्यानं विचार करून प्लॅन केला होता, हे सुद्धा आज सरकारी वकिलांच्या माध्यमातून कोर्टाच्या समोर सांगण्यात आलं। बघा, हनुमान चालीसा पठणाच्या नावाखाली सरकारला आव्हान देत होते, ही बाब सुद्धा सांगण्यात आली आणि या सगळ्याबद्दल स्वाभाविकपणे न्यायालयानं सुद्धा आज अनेक गोष्टी आहेत त्या समोर आणलेल्या होत्या। तर दरम्यान हे सगळं न्यायालयात झालं, पण आपल्यावर छळ झाला। आपल्याला जेव्हा जेलमध्ये नेलं गेलं तेव्हा नवनीत राणा यांनी आपण दलित असल्यामुळे आपल्यावरती अन्याय करण्यात आला, आपल्याला छळण्यात आलं अशी तक्रार त्यांनी केलेली आहे। नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांकडे ही तक्रार केलेली आहे। आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला। या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र लिहिलं असून त्यात हा आरोप केलाय। खासदार नवनीत राणा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, जेलमध्ये। आपण बघूया आज त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात त्या नेमकं काय म्हणतायत। खार पोलीस ठाण्यात मला रात्रभर ठेवण्यात आलं, अनुसूचित जातीची असल्यानं मला रात्रभर पाणी दिलं नाही, पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा पठणासाठी आमंत्रित केलं होतं। माझा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता। मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून हनुमान चालीसा पठणाचा निर्णय मागे घेतला। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचं सांगितलं, पण त्यानंतरही मला माझ्या पतीला घरात कैद करण्यात आलं। माझा सवाल आहे, लोकशाही बद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत? एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून 124 खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे असं म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे। आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही। राज्यात गेल्या काही दिवसांपासून जो वाद भोंग्यांचा रंगतोय त्या वादामध्ये आज कुठेतरी मार्ग निघेल अशी आशा होती, पण तसं काही होताना दिसत नाहीये। धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांच्या संदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत यावर काही तोडगा निघेल अशी आशा होती, पण तोडगा निघाला नाही। राज्य सरकारनं भोंग्यांच्या संदर्भात आपण काहीही करणार नाही असं म्हणत हा चेंडू केंद्राकडे टोलवण्याचा प्रयत्न केला। तर आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला राज ठाकरे आणि भाजपचे नेते अनुपस्थित राहिले। काय नेमकं राजकारण घडतंय जाणून घेऊयात। केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला, त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा। ते आमका येणार नाही, तमका येणार नाही, तमका येणार नाही। राष्ट्रपती अल्टिमेटम दिलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये आता सरकारने काय निर्णय घ्यायचा। मशिदी आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतरही भोंग्याच्या राजकारणाचा गजर कसा न थांबता सुरू आहे हे या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे। राज्य सरकारनं भोंग्यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली, पण या बैठकीला ना राज्यातले विरोधी पक्षाचे नेते पोहोचले
ज्यांनी भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केली ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही बैठक झाली खरी, पण या बैठकीत राज्यातील भोंग्यांचा गजर बंद करण्याबाबत कुठलाच ठोस असा निर्णय झाला नाही। राज्याच्या गृहमंत्र्यांनी भोंग्यांबाबत राज्यानं करायचे ते नियम केल्याचं सांगत चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला, ज्याला काँग्रेसनंही दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही आणि जातीय सलोखा हा राज्यामध्ये कायम राहावा अशा दृष्टिकोनातून निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कुठे अवमान होणार नाही दक्षता घेतली पाहिजे। दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी पर्यावरण विभागाच्या GRच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। भाजप येऊ शकली नाही तरी देखील सर्वच पक्षांची मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, याच्यात काही वेगळं करता येतं का, ह्याच्यावर एक मोठा विचार सुरू आहे। तरी देखील जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे सुप्रीम कोर्टाच्या काही ऑर्डर्समुळे असल्यानंतर केंद्र सरकारकडे देखील थोडी आम्ही काही विचार विमर्श करू की याच्यात वेगळं काही वेगळ्या राज्यांमध्ये आहे का, इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, देशातला पूर्ण आढावा घेऊन योग्य तर पुढे पावलं कशी टाकायची याच्यावर विचार सुरू आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र सरकारच्या हिटलरशाहीच्या निषेधार्थ बैठकीवर बहिष्कार घातल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, तर शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी बैठकीला गैरहजर राहणाऱ्या नेत्यांना चिमटे काढले। सर्व पक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय। तुम्हाला जेव्हा तुमच्या भावना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलं जातं, धार्मिक भावनांबद्दल उपलब्ध केलं जातं आणि तेव्हा तुम्ही जाणार नाही आणि नंतर ज्या पद्धतीने स्क्रिप्ट केली जाते, मला वाटतं हे फारच महाराष्ट्रात, मुंबईत ही अब्रू सगळ्या जगात देशात काढली जाते। या सर्व राजकीय गोंधळात मनसेने मात्र त्यांचा अजेंडा कायम ठेवला। 3 मेच्या अल्टिमेटमवर आपण कायम असल्याचं सांगत मनसेनं राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। हो, तो कायमच आहे, तो राष्ट्रपती अल्टिमेटम दिलेला आहे। त्याच्या बाबतीमध्ये आता सरकारने काय तो निर्णय घ्यायचा आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की लाऊडस्पीकरची परवानगी किती वेळ द्यायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे, किती कालावधीत असला पाहिजे। एकंदरीत मशिदींच्या भोंग्यावरून सुरू झालेलं राजकारण काही केल्यात थांबायचं नाव घेत नाहीये। आता राज्य सरकारनं या प्रकरणात केंद्र सरकारलाही ओढल्यानं भाजप काय भूमिका घेतं आणि मनसेची भोंग्यांविरोधातली धार कमी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान आमच्याशी ठोकशाहीने वागाल तर तुम्हाला उत्तर सुद्धा जशास तसं मिळेल, अशा प्रकारचं प्रति आव्हान जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलंय। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी आज भर पत्रकार परिषदेच्या मध्येच हनुमान चालीसेचं पठण केलं। हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर तो जर हनुमान चालीसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, आम्ही रोज करू, आमच्यावर येईल आम्ही पूर्ण, मी आत्ता या ठिकाणी म्हणतो, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथे ध्वज बजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे, संकट सुवर्ण केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणे चातुर, राम काज करिबे कातुर, पूर्ण म्हणून दाखव, लावा आमच्यावर। रवी राणा यांनी, नवनीत राणा यांनी जेव्हा मातोश्रीला आव्हान दिलं, त्या आव्हानाच्या नंतर शिवसैनिक अतिशय आक्रमक झाले आणि त्या आक्रमक असलेल्या शिवसैनिकांमध्ये त्या 80 वर्षाच्या आजी सुद्धा होत्या।
मातोश्री निवासस्थानी जे शिवसैनिक जमलेले होते त्यात 80 वर्षाच्या आजींनी सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब या आजीच्या घरी जाऊन भेट घेतली। या भेटीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारलाय। राज्यात जणू काही युद्ध जिंकलं अशा आविर्भावात ते आजीच्या भेटीला गेल्याचं फडणवीस म्हणाले। आणि त्याचबरोबर राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या पण राज्याचे मुख्यमंत्री एकाही एसटी कर्मचाऱ्याच्या घरी भेट द्यायला गेले नाहीत याची आठवण सुद्धा फडणवीसांनी महाराष्ट्राला करून दिली। मंत्री कुठल्या आजीकडे चालले आहेत, जणू काही महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप मोठं युद्ध जिंकलेत। अरे एसटीच्या संपकरी आत्महत्या केलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी गेले असतात तर समजलं असतं। दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत। शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची पुन्हा खिल्ली उडवली आणि त्याचबरोबर ते सत्ता गेल्यानं किती अस्वस्थ झालेत असं सांगत आपण कधीच अस्वस्थ झालो नाही असं म्हणत त्यांनी चिमटेही काढले। दरम्यान फडणवीसांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आणि पवारांचं पाडापाडीचं राजकारण महाराष्ट्राला माहीत आहे असं म्हणत त्यांनीही टोला लगावला। असं आहे की हे खरं आहे की सत्ता गेल्याच्या नंतर लोक अस्वस्थ होतात। म्हणजे हा काही नवीन भाग नाही, म्हणजे सगळेच काही माझ्यासारखे नसतात। माझी काही जर सत्ता गेली तर सत्ता असली आणि नसली, सत्ता येते जाते, त्याच्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही। तर हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही, कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही, त्याच्यामुळे अस्वस्थता असते। पण आपण असं अपेक्षा करूया की ह्या सगळ्या आमच्या स्नेहांना सुद्धा या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथे योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लागेल। जुन्या होतात तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात। कोणी सरकार पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं, मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कोणी पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं, याचा इतिहास हा सगळ्यांनी बघितला आहे। अशा प्रकारे सरकार पाडणं, काँग्रेस बाहेर पडणं, काँग्रेसमध्ये जाणं अस्वस्थतेशिवाय थोडी होतं। कोणी स्वस्त बसला आणि मॅच पाहतो तो थोडी असं करतो। त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारच आहे, मला चिंता नाही। बेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात, आपण थेट जातोय। मी आणखीन काही बेस करणार आहे ते सांगण्याची गरजच नाही, कारण तसं पाहिलं तर मला बोलायला काही या लोकांनी शिल्लकच ठेवलेलं नाहीये। महाव्यवस्थापकांनी सगळं सांगून टाकलेलं की कसं बसचं मार्गक्रमण चाललेलं आहे। आदित्यने माहिती दिली, उपमुख्यमंत्री महोदयांनी माहिती दिली। मी फक्त आणि फक्त बेसचं कौतुक करायला इथे आलेलो आहे। याचं कारण साहजिकच आहे की पक्का मुंबईकर म्हणजे मुंबईतला माझा जन्म असल्यामुळे बस, लोकल, मग रिक्षा आल्या, टॅक्सी आल्या, जेवढी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, खाजगी असतील किंवा प्रवासी असतील, या बहुतेक सगळ्या वाहनातून माझा प्रवास झालेला आहे। सचिन तेंडुलकर आणि अनिल कपूरची फिल्म आपण बघितलीत, मग मलाही माझं बालपण आठवलं। मी शाळेमध्ये जात होतो तेव्हा 315 त्याच बसमधनं जात होतो, जाताना 315 आणि येताना 314। त्याच्यानंतर आणखीन एक बस होती ती 87 लिमिटेड, तेव्हा एक तर शाळेत जाताना 87 चालत होती किंवा नंतर मी जे स्कूल ऑफ आर्टला आल्यानंतर 87 ही एक बस होती की जी कलानगर म्हणजे माझ्या कलानगरच्या बाहेर पडल्यावरतीच बस स्टॉप होता। बऱ्याचदा असं व्हायचं की खूप पाऊस पडतोय, कधी कधी सकाळी खूप गरम व्हायचं, मग आम्ही मित्र ठरवायचं जाऊ रे आज ट्रेनने नको बसने जाऊया। पण 87चा जो स्टॉप होता तो दादा आमच्या कॉलेजच्या जवळ नव्हता, मंत्रालयाच्या दारात। आणि गंमत म्हणजे 87च्या त्या स्टॉपला उतरल्यानंतर मंत्रालयाकडे ढुंकून न बघता आम्ही कॉलेजकडे पळायचो। आता काळ बदलला, मला तिकडनं म्हणजे आता बसने येण्याचा प्रश्न मिटला, पण आल्यानंतर आता मंत्रालयात जरी 1-1.5 वर्ष गेलो नव्हतो, आता जायला सुरुवात केलेली आहे। पण हा योगायोग असतो,
असाच हा बसचा प्रवास आणि त्यामधनं प्रवाशांचा प्रवास, आयुष्याचा प्रवास कुठून कुठपर्यंत कसा जाईल, मध्ये किती थांबे येतील काही सांगता येत नाही. पण जरी थांबे आले तरी आजचा आपला जो कार्यक्रम आहे की पुढे चला, पुढे जात राहिलं पाहिजे, पुढे चला, थांबायचं नाही. एक क्षणभर थांबलात, जसं सुहास सामंत तुमचं क्षणभर विश्रांती घ्या, पण क्षणभर घ्या, पण पुढे चला, पुढे चला. आणि पुढे चला म्हटल्यानंतर इथे BSTचे कर्मचारी बरेच आलेले असतील, आलेत ना रे. ह्याच्यामध्ये कंडक्टर किती आहेत? कंडक्टरचं मला नेहमी एक कौतुक वाटतं की दिवसभर श्रम परिश्रम असतातच. पाऊस असलो तरी पाण्याने चिंब भिजणं होतं आणि उन्हाळा असलं तर घामाने चिंब भिजणं होतं. बसण्याची तर सोयच नाही, कारण एकेका सीटवरती 2-2, 3-3 बसलेले असतात. पण तरीसुद्धा हा माझा कंडक्टर आगे बडो बोलत असतो, पुढे चला, पुढे चला. म्हणजे त्याच्याकडनं शिकायला पाहिजे आपण की आगे बडो, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. आणि ही बस सेवा जी आहे, करोनाच्या काळामधलं जे आपलं योगदान आहे त्याच्याबद्दल कुठल्याही कोणाच्याही देशातल्या नव्हे तर जगातल्या कोणत्याही अशा प्रवासी वाहतूक सेवेमधल्या कर्मचाऱ्यांचं होऊ शकत नाही. BST आहे, ST आहे, जे महाराष्ट्रामधले सगळे तुम्ही सगळेजण आहात, त्यांचं अलौकिक असं योगदान या करोनाच्या साथीमध्ये मिळालेलं आहे. आणि म्हणून मी गेल्या आठवड्यात म्हणजे 4 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला सह्याद्री अतिथीगृहात. त्याच्यामध्ये अतिउत्कृष्ट अशी कामगिरी बजावणाऱ्या आपल्या IAS अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक केलं होतं. आणि माझ्या आधी मंत्री महोदय बाळासाहेब थोरात होते. त्यांनी माझा उल्लेख लोकप्रिय, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. आणि मी तिथे जे बोलतो ते तिथे बोलतोय की मुख्यमंत्री अनेक झाले, अनेक होतील, पण त्याच्या आधी उपाधी, बिरुद काय लागतं त्याला महत्त्व आहे. आणि हे बिरुद केव्हा लागतं? जेव्हा माझे सगळे मी कुटुंबच म्हणतो, सगळे कुटुंबीय प्राणपणाने मुख्यमंत्र्याच्या सोबत उभे राहतात, तेव्हा तो मुख्यमंत्री लोकप्रिय होऊ शकतो. हे लोकप्रियता ही माझी नाही, ही तुमच्या सगळ्यांची. जसं त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी काम केलं तसंच मी तुमचं सांगतोय की तुम्ही जे काम केलं ते काम केलं नसतं तर मुंबईचं कौतुक, मुंबई मॉडेलचं जे कौतुक, महापालिका आयुक्तांना पण मी खास धन्यवाद देतोय की ज्याचं कौतुक आपल्या इथल्या लोकांना नाही, पण उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, अगदी न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्कमध्ये जगभर झालं. आणखीन काय पाहिजे? ह्याच्यासाठी तर आपण लोकसेवक जे म्हणतो आपण की सेवा करतो ते हेच तर आहे. आणखीन काय? जर आयुष्यामध्ये उत्तम कामगिरी केली, असं जर का आपल्याला लोकांचे आशीर्वाद मिळणार नसतील तर नुसतं पाट्या टाकत बसण्यात काय अर्थ नाही आहे. आज पुन्हा एकदा मुंबईने करून दाखवलेलं आहे की देशातली पहिली नगरी जी या कार्डावरती मुंबईकरांच्या आयुष्यातला जो एक कटकटीचा भाग असतो नेहमी, कारण बसने प्रवास केल्यानंतर मलाही आठवत आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की अनेकदा सुट्टे पैसे नसायचे. मग सुट्टे पैसे नसले की बोंब झाली. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा आदित्य, आता तू सांगितलं की 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. तेव्हा मला कलानगर ते मंत्रालय 1 रुपया मला वाटतं 1 रुपया किंवा 1 रुपया 5 पैसे, नंतर 5 पैसे वाढलेले. पण ते सुट्टे नसले तर पंचायत व्हायची. म्हणजे सुट्टे पैसे खिशात घेऊन एक खुळखुळत्या खिशाने जावं लागायचं BST मध्ये. आता ती सगळी ती खळखळ आणि खुळखुळाट जो होता तो ह्या कार्डामुळे आता नाहीसा झालेला आहे. ह्या कार्डाने अनेक तिकीटं मिळणार आहेत निवडणुकीचं सोडून. नाहीतर काही जणांना असं वाटेल, मी अजितदादांना म्हटलं की एक कार्ड घेतलं की कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. तसं नाही. ते ज्या पक्षात हे राजकारणाची सोय नाहीये तिथल्या तिथे निष्ठेने काम करा तर तिकीट मिळेल. पण ही केवढी मोठी सहजता आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हटल्यानंतर जर त्याच्यामध्ये सहजता आणत असू तर आपल्या आयुष्यामध्ये सहजता आणण्याची गरज आहे की नाही आहे. आणि प्रवास हा विकासाचा सुद्धा असला पाहिजे. BSTचा जो प्रवास आहे, अगदी जुन्या काळातल्या बसेस घेतल्या तिथपासून इथपर्यंत, मग आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत. म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा आपण विचार करतो आहोत, पर्यावरणाचा विचार करतो आहोत. पुढची जी काय हानी जी गेल्या वेळेला किंवा काही काळापूर्वी आपल्याला उपलब्धता नव्हती म्हणून शक्य होत नव्हतं, ती आता शक्यता. आपण नुसतं बोलत नाही आहोत, चर्चा. प्रदूषण वाढते, काय बरं करावं? उष्णता वाढते, काय बरं करावं? नाही, आज पूर्ण देश जो उल्लेख आदित्यने केला की आपल्या बसस्टॉपचं डिझाईन, दादा तुम्ही पण केला, बसस्टॉपचं डिझाईन प्राईम मिनिस्टर ऑफिसने मागितले की दिखाइए, कैसा दिखाइए.
त्यांना तेच मला सांगायचं की हाच फरक आहे आमच्या राजवटीत आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये. आमची राजवट बघा कशी चाललेली आहे. बस थांबे सुद्धा लोकांना आल्हाददायक आहेत. कारण ज्यांच्या घामावरती, ज्यांच्या कष्टावरती केवळ मुंबईच नव्हे, केवळ राज्यच नव्हे, तर संपूर्ण माझा हिंदुस्थान चालतो, त्या हिंदुस्थानमध्ये माझ्या मुंबईकरांचा हा सिंहाचा वाटा आहे त्या कर भरण्यामध्ये. त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करतो आहोत. बाकीच्या राजकारणाची मला पर्वा नाही आहे. बाकीच्या राजकारणाची पर्वा नाही आहे. मला पंचायत एवढीच होते की अशा कार्यक्रमामध्ये एकतर राजकीय किती बोलावं ह्याला एक मर्यादा असते आणि त्याच्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी किती बोलावं हाही एक मुद्दा असतो. पण सगळेच जर का ताळतंत्र बोलून असतील तर आपण थोडंसं सोडायला काय हरकत नसावी. थोडं ताळतंत्र सोडायला काय हरकत आहे. तरी सोडणार नाहीये मी. पण जे गेले काही दिवस चाललेलं आहे, हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो? हे घातलं नेसलं आणि सोडलं हे असे नाहीये. एक मुद्दा मी मुद्दामून सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे. ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होतात. राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही, तो कोर्टाने दिलेला आहे. आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत. मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे? आणि शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे. त्यांनी जे सांगितलं, अजूनही शिवसैनिकांकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे. त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा असेल पढा. रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे. भीमरूपी महारुद्रा. ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही. कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. या घरी यायचं, या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर. पण त्याला एक पद्धत असते. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो, साधू संत येतच असतात. शिवसेना प्रमुख होते, मा होती तेव्हाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूं, कुछ तो आपको बताना चाहता हूं, आइए जरूर आइए. आगत स्वागत आम्ही करू. पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे. म्हणून मला जास्त काही बोलायचं नाहीये. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहीर सभा घ्यायची. कारण हल्ली सभेचं पेव करोना गेला असं वाटतंय. पण मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निदान जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका. आता सगळ्यांनीच मास्क काढलेले आहेत. कारण मागे बोलले ते परत बोलतो की मास्क सक्ती जरी नसली तरी अजून मास्क मुक्ती झालेली नाही. त्याच्यामुळे थोडंसं एक भान ठेवून जाऊया पुढे. पण लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला बोलायचं आहे. सगळ्यांचं एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचं आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली नव हिंदू. तेरी कमीज मेरे कमी से भगवी कैसे ही त्यांचा पोटशूळ. तर त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणारच आहे. तर तो घ्यायचा तेव्हा घेईन. असो, आता लोकेशजी आपण जे सांगितलं बऱ्याचशा योजना तुम्ही सांगितल्या आणि मला पण तुम्ही मुद्दामून एक लिहून दिलं कागदावरती की जवळपास आता आपण किती ते बटन दाबलं किती कोटी रुपये गेले यांच्या 483 कोटी रुपये आत्ता तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या समोर करू पाहू बघतो नाही केल्यानंतर तुम्हाला सांगतो की 483 कोटी रुपये तुमच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. मुंबईच्या शुद्ध हवा कार्यक्रमात ई बसेस हा सुद्धा उल्लेख झालेला आहे की सुमारे पुढच्या 4 वर्षात 1000 कोटी आपण देतो आहोत. 250 कोटी रुपये. बघा उपमुख्यमंत्री म्हणजे आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा मान होकारार्थी हलवलेली आहे. म्हणजे इकडे खोटं नाटक काही आम्ही करत नाही आहोत. मागील 3 वर्षात जवळपास 4500 कोटी दिलेले आहेत. अनेक उपक्रमामध्ये हे तर तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. अनेक उपक्रमात
आपली BST मुंबईकरांची माझी BST ही नंबर 1 आहे, आता सुद्धा नंबर 1 आहे. खरं म्हटलं तर BST कशी चालवतो आहोत हे चालवणाऱ्यांना आणि पुढे जे महापालिका आणि आपलं सरकार आहे त्यांना माहिती आहे काय कोणत्या संकटातून आर्थिक संकटातून BST चाललेली आहे. काही वेळेला असाही प्रसंग आला होता की अरे बापरे आता BST पुढे चालू शकेल की नाही. जसा STचा एक विषय आहे BSTचा तसाच विषय आहे. कारण अत्यंत माफक दरात उत्तम सोय द्यायची ही काही साधीसुरी गोष्ट नाहीये, पण त्याच्यामध्ये सुद्धा दर्जा द्यायचा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अभिमानाने आणखीन एक गोष्ट सांगतो की मुंबईकर का प्रेम करतात आमच्यावरती, तर गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण एक वचन दिलं होतं की मुंबई महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घातला असेल तर दादा बस सेवा फुकट युनिफॉर्म घातलेल्यांना. आज आपण सांगतोय की त्यांना जसं आपण फुकट मोफत प्रवास देतो आहोत तसं खाजगी शाळेतल्यांना सुद्धा 5वी पर्यंत 200 रुपये, 5वीच्या पुढे 10वी पर्यंत 250 रुपये आणि 12वी पर्यंत 350 रुपयाचा आपण पास देणार आहोत. जातात खाजगी शाळेत जात आहेत, शिकतात, मोठे होत आहेत, शिका. पण ही सुद्धा सुविधा देत असताना महापालिकेच्या शाळा कशा आपण सुधारतो आहोत, त्याच्यामधले अभ्यासक्रम कसे सुधारतो आहोत. जसं एक उल्लेख मगाशी केला, मला वाटतं आधी तर तूच केलास, की त्यांनी बसने प्रवास नाही केलेला, पण अनेक जण तसे आहेत. पण अनेकांची अशी इच्छा होणार की आता मला गाडी नको, मला BSTनेच प्रवास करायचा आहे. तशीच मुंबई महापालिकेच्या शाळेच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट आता व्हायला लागली की माझी जी मुलं आहेत ती खाजगी शाळेत जाण्याची गरज नाही, तोच दर्जा तेच शिक्षण मला महापालिकेच्या शाळेत माझ्या पाल्याला देऊ शकतो, तर माझा मुलगा माझी मुलगी ही मी महापालिकेच्या शाळेत शिकवेन. दाखवा ना, ज्यांच्या पोटामध्ये एक असा ऍसिडिटी झालेली आहे, आगडोंब उसळलेला आहे, जळजळतंय, मळमळतंय, काय होते कळत नाही, पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये किती शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा हा तिकडे अंगीकारून दाखवला. हे दाखवा माझं उघड आव्हान आहे. त्याच्यामुळे काम काही नाहीये, करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांना मी काडीची किंमत देत नाही, अजिबात देत नाही. आजचा हा कार्यक्रम मी मगाशीच सांगितलं की राजकीय नाहीये, आम्ही जे करतो ते बेस्टच करतो आणि तेच करत राहू हे सांगण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून महाव्यवस्थापकांना मी आणखीन एकच सांगणार आहे की आपण आणखीन एक सेवा ती लवकरात लवकर सुरू करा. जे आपण म्हटलेलं आहे की ॲप आधारित प्रीमियम सेवा, बेस्ट ऑरेंज सेवा, ती काय आहे, कशी आहे, ती लवकरात लवकर करा. आणि मग ही जी सगळी मंडळी आहेत ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांनाही मी विनंती करतोय की या कामात तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्याच्याबद्दल मुंबईकरांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतोय. पण यापुढे सुद्धा BSTचं काम असेल, महापालिकेचं असेल, आपल्या सरकारचं असेल, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही आमच्या उपयोगी पडू शकता, आमच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी पडू शकता, आपलं स्वागत आहे. आपली सेवा, आपली जी काय बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे, ती आपल्या जनतेच्या सेवेसाठी आम्हाला अशीच उपलब्ध करून देत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या महत्त्वाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे भाजपचं नाव न घेता नवहिंदुत्ववादी असं म्हणून त्यांनी त्यांची खिल्ली उडवलेली आहे. आणि सध्या हल्ली बिनकामाचे भोंगे वाजतायत, त्याला आपण किंमत देत नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला सुद्धा टोला लगावलेला आहे, राज ठाकरेंना टोला लगावलेला आहे. आणि या सगळ्यांचा आपण लवकरच समाचार घेणार आहोत. एकदा काय तो सूक्ष्म लावू अशा शब्दात त्यांनी जाहीर सभेचं सुद्धा सुतोवाच केलेला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये शिवसेनेकडून भाजप आणि मनसेच्या आक्रमक हिंदुत्वाला जोरदार उत्तर मिळू शकतं. आता आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही ऐकलं असेल मुख्यमंत्री काय म्हणाले, आमचा हिंदुत्व हे घंटाधारी नाही गदाधारी आहे अशा शब्दात त्यांनी सांगितलंय. लवकरच जाहीर सभा घेऊन समाचार घेऊ असंही म्हणाले. असं आहे की त्यांचं घंटाधारी आहे की गदाधारी आहे यावर मला भाष्य करायचं नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्व
हे सर्वांना घेऊन चालणार आहे. हिंदुत्व हे सर्वसामान्यांचं काळजी घेणारं हे हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच हिंदुत्वामध्ये जर एक सूत्र आहे की कोणाच्याही प्रार्थनास्थळांना कधी इजा पोहोचू नये, दुसऱ्याची चिंता करावी, हे हिंदुत्व आहे. आता त्यांचं घंटाधारी आहे की धनुष्यधारी आहे की गदाधारी आहे की नोटाधारी आहे की नकली आहे, बेगडी आहे, ते तर जनता ठरवेल. हा, पण आता तुम्ही तुमच्याकडून जे आरोप केले जात आहेत, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, त्याचा आता समाचार घेऊ असं म्हणतायत, कारण तुम्हाला ते नकली आणि नवे हिंदू असं म्हणतायत. असं आहे, त्यांनी काय म्हणायचं त्यांना म्हणू दिलं पाहिजे. हे खरं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच याचं उत्तर योग्य पद्धतीने दिलं असतं. आणि या संदर्भामध्ये आपल्यालाही माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस सोबत जायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. मला वाटतं की त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे आता होत आहे आणि हे स्वप्न ते पूर्ण करतील असं दिसतंय दुकान बंद करण्याचं. कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध आहे. हा, पण एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय भाजपवर. ते म्हणतायत तुम्ही हिंदुत्वासाठी नेमकं काय केलं एकदा सांगा तरी देशाला. काही सांगायची गरज नाही आणि त्यांना काय सांगायचंय, त्यांनी सांगावं हिंदुत्वासाठी काय केलं. सरजी उस्मानीचं तुम्ही काय केलं, स्वातंत्र्यवीर बाळासाहेब ठाकरेंच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने निम्न शब्दाचा उपयोग झाला तुम्ही काय केलं. पालघरमध्ये संतांची हत्या झाली, तुम्ही काय केलं, हे त्यांनी सांगावं ना. प्रश्न विचारणारे ते काय शिक्षक आहे की मास्तर आहे. हा, बर, ठीक आहे. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत होते. त्यांनीही सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मनसे यांना नाव न घेता अतिशय तिखट शब्दामध्ये त्यांच्यावर हल्ला चढवलेला आहे. घंटाधारी आपलं हिंदुत्व नाही, गदाधारी हिंदुत्व आहे असं म्हणत भाजपच्या हिंदुत्वाला नकली म्हणणं आज त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे भाजपकडून सुद्धा याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतर बातमी आहे राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जे घमासान सुरू आहे त्याबद्दल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखड भाष्य केलंय. आणि आमचं हिंदुत्व हे घंटाधारी नाही तर गदाधारी आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर शरसंधान साधलंय. त्याचबरोबर नकली हिंदुत्ववादी नवे हिंदुत्ववादी आता आलेले आहेत असं म्हणत त्यांनी एक तोफ डागलेली आहे. आणि दादागिरीने जर तुम्ही आमच्यावर येत असाल तर ती दादागिरी कशी मोडून काढायची असते हे आम्हाला चांगलं माहिती आहे असं सांगत त्यांनी भाजपला एक प्रकारे इशारा दिलाय. आणि सध्या राज्याच्या राजकारणात संपूर्ण जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे, जे आरोप केले जात आहेत, शिवसेनेच्या हिंदुत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे, त्या सगळ्या आरोपांची उत्तरं आपण देणार आहोत, एकदाचा सोक्षमोक्ष लावणार आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे. त्यांनी जे सांगितलं, अजूनही शिवसैनिकांकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे. त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा असेल पढा, रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे, भीमरूपी महारुद्रा.
ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही, कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. या घरी यायचे, या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर, पण त्याला एक पद्धत असते. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो, साधू संत येतच असतात. शिवसेना प्रमुख होते, मा होती तेव्हाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूँ, कुछ तो आपको बताना चाहता हूँ, आइए जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू. पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे. कारण मागे बोलले ते परत बोलतो की मांस सक्ती जरी नसली तरी अजून मांस मुक्ती झालेली नाही. त्याच्यामुळे थोडंसं एक भान ठेवून जाऊया पुढे, पण लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला बोलायचं आहे. सगळ्यांचं एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचं आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली नव हिंदू. तेरी कमीज मेरे कमी से भगवी कैसे, हा त्यांचा पोटशूळ. तर त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणारच आहे, तर तो घ्यायचा तेव्हा घेईन. असो. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितलं, तर तिकडे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. कारण राज ठाकरेंच्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिल्याचं कळतंय. परवानगी देण्याच्या संदर्भात अजूनही त्याच्या संदर्भातला अजूनही मौन बाळगलं गेलेलं आहे. अर्ज करून 6 दिवस झाले तरी सुद्धा पोलिसांनी परवानगीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी स्टेजची उभारणी करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादच्या सभेचं निमंत्रण कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे यांना दिलंय. दरम्यान आज भोंग्यांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख सुद्धा उपस्थित होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आजांचे भोंगे आहेत त्याच्या संदर्भात जे काय करायचं राज्य सरकार करतील, त्याच्यासाठी मनसेची काही गरज नाही. आणि मनसेने जी भूमिका ज्या पद्धतीने ठेवलेली आहे, आम्ही मस्जिदीसमोर प्रार्थना करू, आम्ही मद्रसे चेक करा, त्या संदर्भात आमची भूमिका ही होती की शासनाने कठोर पद्धतीने कानूनच्या दायऱ्यामध्ये राहून कारवाई करायची गरज आहे. कारण भारत देश मोठा आहे, महाराष्ट्र मोठा आहे. कुणीही राज्यामध्ये तणाव करण्याचे प्रयत्न करेल तर ज्या पद्धतीने राणा कुटुंबावर कारवाई केली गेलेली आहे त्या पद्धतीने कारवाई करायची गरज आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.